श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तो कसे आहात? सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते। तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। मित्रांनो, रोजच्या प्रमाणे ही आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे। तर देवांना अंघोळ कशी घालावी, कोणत्या अशा चुकांमुळे घराला दोष लागू शकतो, देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करावे किंवा देवपूजेचे यामुळे देवपूजेचे फळ मिळत नाही, तर अशा काही गोष्टींचे मी निरसन, अशा काही गोष्टी कळत नकळत आपल्या हातून घडल्या जातात। त्यामुळे या महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। प्रत्येकाच्या घरात देवघर असतेच आणि असायलाच हवे। आपली देवावर श्रद्धा असते, म्हणूनच आपण शुद्ध अंतःकरणाने देवपूजा करीत असतो। आपल्या घरातील सर्वात पवित्र, जिथे आपले मन प्रसन्न राहते, ते म्हणजे आपले देवघर। मैत्रिणींनो, आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो। सकाळी लवकर उठतो तेव्हा प्रथम सडा रांगोळी करून अंघोळ करून प्रथम आपण देवपूजा करतो। त्या देवपूजा झाल्यानंतर आपल्याला इतकं फ्रेश वाटतं, इतकं मन आनंदी होते की पुढची कामं करायला आपण मोकळे होतो। तर देवपूजा करताना देवपूजेचे काही नियमही पाळावे लागतात। तसेच आता हे नियम कोणते आहेत, कोणती काळजी घ्यावी लागेल, देवांना अंघोळ कशी घालावी, अंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करावे, अगदी छोटे मोठे नियम आहेत। आपण हे नियम आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळतं। मित्रांनो, आपल्याला जर पूजेचे संपूर्ण फळ हवं असेल तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहावा लागेल। मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहे। या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही स्वामी समर्थांचा, परमेश्वराचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहो। तुम्हाला असे वाटत असेल तर व्हिडिओमध्ये एक लाईक नक्की करा। चॅनेलवरती असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा, अगरबत्ती, धूप लावत असतो। काही जण असे करतात, पण असे करू नका। पण आपल्याला असं न करता देवपूजा करताना सुरुवात करण्याअगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे। तेलाचा दिवा हा आपल्या उजव्या बाजूला आणि तुपाचा दिवा हा आपल्या डाव्या बाजूला लावायचा आहे। म्हणजे देवघराच्या उजव्या बाजूला हा तुपाचा दिवा आणि देवघराच्या डाव्या बाजूला हा तेलाचा दिवा। ह्या गोष्टीची काळजी घ्या। तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे, कारण काही जण अशी चूक करतात। तर ही चूक तुम्ही टाळा। कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं। तुम्ही जर काही एक चूक लक्षात घ्याल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल ना, तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे। त्यानंतरच तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे। पण दिवा नुसता लावायचं नाही, दिव्याची पंचोपचार पूजा करायची आहे। अक्षता वाहून मगच आपल्याला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे। काही ठिकाणी असं असतात की डायरेक्ट देव धुतले जातात आणि डायरेक्ट देवाची पूजा केली जाते, तर असं काही करू नका। तर पूजेला बसण्याआधी आसन आपल्याला घ्यायचं आहे, कारण दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन हवं आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना मैत्रिणींनो, कधीही जमिनीवर देवपूजा करू नये, कारण प्रत्येक गोष्टीमागे काही शास्त्रीय व धार्मिक कारण आहे। त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे। आपण म्हणतो जाऊ दे, कुठे गार लागतं, खाली बसूया, देवपूजा तर करायची आहे, तर 5-10 मिनटाचे तर काम आहे, तर असं करू नका मैत्रिणींनो। ही खूप चुकीची गोष्ट आहे, कारण याचा विपरीत परिणाम आपल्याला भोगावा लागतो। कारण आपण देवपूजा करतो ना, त्याचे फळ आपल्याला मिळत असतं आणि जेव्हा आपण आसन घेत नाही, बिना आसनाची देवपूजा करतो ना, तर ते सगळं जमिनीला मिळतं, आपल्याला त्याचे फळ मिळत नाही। तर या गोष्टीची काळजी घ्या। यामुळे देखील आपल्याला दोष लागू शकतो, आपल्या घरात दोष लागत असतो आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात। तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन जरूर घेत जावा। यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो ना, तेव्हा देवपूजा केल्यानंतर आपण काय करतो, एक भांडं घेतो, एक मोठं भांडं घेतो, पितळेचं, स्टीलचं असो, ताम्हण घेतो, त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो। काही जण तर मी बघितलेले आहे, नळाखाली देवांना घेतात,
तर असे करू नका. नळ चालू करायचा, प्रत्येक देव नळाखाली घ्यायचा ठेवायचा असं करतात. तर काही जण डायरेक्ट एका पात्रात भरपूर पाणी घेतात, त्यात एकदमच सगळे देव बुडवतात आणि ते पुसून देवघरात मांडतात. तर असं ही चूक करू नका, हे खूप चुकीचं आहे. कारण आपल्याला असं करायचं नाही किंवा तुम्ही काय करता ही खूप चुकीची गोष्ट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही सर्व देवावर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असाल तर आपल्याला देवांना अशी अंघोळसुद्धा चुकूनी घालायची नाही. यामुळे आपल्याला 100% हा दोष लागतोच. एकत्र सगळ्या देवांना कधीही आंघोळ घालायची नाही. देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा, सर्व देव तुम्ही एका ताम्हणात किंवा एका ताटलीत काढून घ्या. त्यानंतर एका तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते घंगाळं किंवा ताट असेल, ते कुठलंही भांडं असू दे, ते भांडे घ्या. यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे, एकच देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे. आणि तांब्या घ्या किंवा तुम्ही एक पंचपात्र घेतला तरी चालते. चमच्याने आपण मूर्तीवर पाणी घालायचं आहे. त्या मूर्तीचा मंत्र म्हणत आपल्याला 11 वेळा असू दे, तुम्हाला जेवढे जमेल तेवढं 3 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, तेवढं त्या देवाचं नाव घेत पाणी आपल्याला टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपण स्वामी समर्थांचा फोटो घेतो. फोटो झाल्यानंतर आपण सुरुवातीला गणपतीचीच मूर्ती आपण घेतो. पण कुठलीही जर मूर्ती तुम्हाला गणपतीच असावा असं का नाही, कुठलीही एक मूर्ती आपण सलग घेत राहायच्या आहेत, पण सेपरेट एकेका मूर्तीलाच आपल्याला पाणी घालायचं आहे. तर असे करा, त्या भांड्यात एक मूर्ती घ्या गणपतीची, त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी तुम्ही हळूहळू ओता. तांब्या असेल तर किंवा पंचपात्र असेल तर चमच्याने मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा आंघोळ घालून घ्यायची. त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा. मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला. बोटाने ही मूर्ती चोळून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता. किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या किंवा त्या भांड्यात तुम्ही ठेवला तरी चालेल. तर त्या एक स्टेप बाय स्टेप तुम्ही पाणी घालत जावा. तर ह्या पद्धतीनं आपल्याला मूर्तींना व्यवस्थित पद्धतीने आंघोळ घालायची आहे. तर त्यानंतर मूर्ती सगळ्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आणि मगच ज्या आपल्या देवघरात आपल्याला व्यवस्थित जागेवर ठेवायच्या आहेत. जसे की बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का? एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का? नाही ना. त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं. थोडा जास्तीचा वेळ लागू दे, परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचे फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे. या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची आहे. आपण देवपूजा कशासाठी करतो? आपल्यासाठी, कुटुंबासाठी करतो ना. तर ती देवपूजा थोडासा 5-10 मिनटं वेळ होईल, पण व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने केली तर आपल्याला चांगलं आहे. देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ना, पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं. तर ही चूक करू नका. कारण बरेचसे लोक सकाळी देवपूजा करतात, देवांना मनोभावे आंघोळ घालतात आणि बरेचसे पाणी देवांना आंघोळ घालून उरलेले असते. ते पाणी, देवपूजेचे पाणी आम्ही कोठे टाकायचे? बरेचसे लोक तर तुळशीत देखील पाणी टाकतात. तर मैत्रिणींनो, मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, देवपूजेचं पाणी तुळशीत कधीही टाकू नये. तुळशीत कधीही पाणी टाकू नये, त्याचे काही नियम आहेत. तुळशीत पाणी टाकणारी देखील व्यक्ती पवित्र, नॉनव्हेज खाऊन किंवा अंघोळ न करता पाणी टाकू नये. तुळशीत फक्त पवित्र जल टाकायचं असते. देवांच्या आंघोळ घातलेल्या पाण्यात हळदी, कुंकू, अष्टगंध, फुले असतात. ते पाणी झाडांना किंवा कुंडीत तुम्ही अनेक झाडे लावलेलं असतात तिथे तुम्ही टाकू शकता. ते पाणी चुकून ही सांडता कामा नये. लहान मुलांच्या हातात ते पाणी देऊ नये, हे खूप चुकीचं आहे. यामुळे देखील दोष लागू शकतो. चुकून जर ते पाणी जमिनीवर पडले आणि त्यावर जर आपला पाय पडला तर यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतो. एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.